सर्वांना नमस्कार. मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका हे पहा. ही मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका जेव्हा तुमच्या हातामध्ये हे सराव पुस्तिका पडेल ह्याचा वापर कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. आता या पुस्तकामध्ये एकूण 9 घटक दिलेले आहेत. ते आपण पाहणार आहोत पुढे कोणकोणते आहेत ते. आता तुमच्याकडे ही सराव पुस्तिका आहे. तुमच्याकडे अजून काय लागणार आहे? तुम्हाला एक अशी दुरेगीची वही या प्रकारे की अशी एक दुरेगीची नवीन वही तुम्हाला खरेदी करायची आहे. तुमच्याकडे सराव पुस्तिका आहे, तुमच्याकडे दुरेगीची नवीन वही आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती कोणती आहे? तिसरी गोष्ट जी आहे पहा. तिसरी गोष्ट तुमच्याकडे हे मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका आहे, दुरेगीची नवीन वही आहे किंवा तुम्हाला ती घ्यावी लागेल. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आहे व्हिडिओ कोर्स. तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकला टच केल्यानंतर तुम्हाला 9 व्हिडिओ दिसतील. ते 9 व्हिडिओ कसे 9 व्हिडिओ तुम्हाला ते लिंक ओपन केली की तुम्हाला ते 9 व्हिडिओ दिसतील. बरोबर आहे? तर पहिला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तो कोणता आहे की या हे पहा अक्षर अवयव या पुस्तिकेतला जो पहिला घटक आहे अक्षर अवयव. व्हिडिओ कोर्स मधला पहिला व्हिडिओ देखील हाच आहे, अक्षर अवयव. तर पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला पहा की सुरुवातीला आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. हे व्हिडिओ पहिला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे 15 मिनिटाचा किंवा जेवढा असेल तो व्हिडिओ पाहायचा आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये जे 10 अक्षर अवयव आहेत ते नेमके कसे काढायचे त्याच्यामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. मग तो व्हिडिओ पाहिल्यानंतर दुरेगीच्या वहीमध्ये अगोदर त्याचा सराव करायचा आहे. आणि दुरेगीच्या वहीमध्ये सराव झाल्यानंतर मग या सराव पुस्तिकेमध्ये मग या ठिकाणी याचा सराव आपल्याला परीक्षा म्हणून त्याच्यामध्ये करायचा आहे की उभी रेषा नेमकी कशी ओढायची, किती अंतर सोडायचं याचा व्यवस्थितपणे या ठिकाणी इथं सराव करायचा आहे. इथपर्यंत आता हा सराव व्यवस्थित झाला. दुरेगीमध्ये आपण सराव व्यवस्थित छान प्रकारे केला. मग आपल्याला घटक क्रमांक 2 स्वर स्वरादी लेखन. घटक क्रमांक 2 सुरू करताना आपल्याला अगोदर हा व्हिडिओ त्या लिंक मधला जो दुसरा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहायचा आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर दुरेगीच्या वहीमध्ये अगोदर सराव करायचा आहे. आणि मग त्यानंतर मग ह्या सराव पुस्तिकेमध्ये या दुसऱ्या घटकामध्ये जे स्वर आहेत अ पासून ते आहा पर्यंत याचा सराव त्याच्यामध्ये करायचा आहे. आता आपल्याला पहिला जो घटक आहे तो घटक अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की या अक्षर अवयवामध्ये आपल्याला 4 काठ्या, 4 वाट्या, 1 बांगडी आणि 1 टिकली अशा एकूण 10 अक्षर अवयवांचा सराव करायचा आहे. चला तर आता आपण हे 10 अक्षर अवयव नेमके कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. आता आपण हे मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका या नावामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर यामध्ये पहा उभ्या रेषा किती आल्यात पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती रेषा आल्यात? 16 वेळेला उभी रेषा आलेली आहे. आणि मग हे जे 10 अक्षर अवयव आहेत याचा एक व्यवस्थित आपल्याला सराव करायचा आहे. तर आता तो सराव अचूकपणे कसा व्हायला पाहिजे? दुरेगीच्या वहीमध्ये वरच्या रेषेपासून खालच्या रेषेपर्यंत रेष ओढायची. कशी रेष ओढायची? वरच्या रेषेपासून खालच्या रेषेपर्यंत रेष ओढायची. म्हणजे वर पण चिकटली पाहिजे. आता हा सराव करताना काय करायचं? असं दूर दूर सराव करायचा नाही किंवा एकदम असा जवळ जवळ पण करायचं नाही. हे पहा, हे पण चुकलं आणि हे पण चुकलं. मग कसा करायचा?
समान अंतरावर 2 ते 3 mm अंतर दोन रेषेमध्ये राहील अशा पद्धतीनं उभ्या रेषेचा आपल्याला सराव करायचा आहे. ही रेषा फार महत्वाची आहे. या रेषेचा जितका सराव दुर्गेमध्ये तुम्ही कराल तितका तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता दुसरा जो अक्षर अवयव आहे ती आहे आडवी रेषा. आता ते पण ते पहा, शिरोरेषा 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 शिरोरेषा. प्रत्येक शब्दावर आपल्याला शिरोरेषा द्यावी लागते. काय द्यावी लागते? शिरोरेषा. बरोबर, शिरोरेषा. मग ही जी आडवी रेषा आहे अशा पद्धतीचं, तर ही आडवी रेषा आपल्याला 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला मोठ्या शब्दावर शिरोरेषा देण्यासाठी याचा सराव करावा लागतो. म्हणून याचा सराव देखील व्यवस्थित रेषावर रेषा बरोबर आली पाहिजे. सुरुवातीला तुम्ही लहान रेषा ओढू शकता, बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही लहान रेषा ओढू शकता, नंतर तुम्ही मोठ्या मोठ्या हळूहळू हळूहळू हळू त्याचा सराव वाढवू शकता. मग हा शिरोरेषेचा आडव्या रेषेचा सराव हा व्यवस्थित झाला पाहिजे. कारण प्रत्येक शब्दावर जर शिरोरेषा दिली तर आपलं तो शब्द व्यवस्थित दिसतो, छान दिसतो, सुरेख दिसतो आणि एकूणच आपला हस्ताक्षर चांगलं दिसतो. ह्या दोन रेषा फार महत्वाच्या आहेत. आता पुढची जी अक्षर अवयव आहे हे तिरपी रेषा आहे. पहा, 45 अंशाच्या कोनामध्ये हे पहा काटकोन आणि हा जो मधला आहे हा 45 अंशाचा कोन आहे. त्या 45 अंशाच्या कोनामध्ये याचा सराव करायचा तिरप्या रेषेचा. ही एक झालं. आणि उजवीकडून डावीकडे हे दोन, ह्या ज्या दोन तिरप्या रेषा आहेत याचा सराव, याचा मात्रासाठी उपयोग होतो, पोटामध्ये रफार देण्यासाठी याचा उपयोग होतो. ह्या दोन्हीचा जो सराव आहे ह्या दोन रेषांचा, हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4, ह्या दोन्हीचा सराव थोडा कमी झाला तरी चालेल. मात्र ह्या उभ्या रेषा आणि आडव्या रेषा या दोन्हीचा सराव कसा झाला पाहिजे? जास्तीत जास्त झाला पाहिजे. हे पहा 1, 2, 3, 4 झालं. आता आपण म्हणलो होतो 4 काठ्या आणि 4 वाट्या. आता 4 वाट्या ज्या आहेत त्या 4 वाट्यांचा सराव व्यवस्थित केल्यामुळं आपल्या अक्षराला व्यवस्थित गोलाई येते आणि सुरेख आपलं अक्षर आपलं दिसतं. तर काय करायचं पहा, इकडे लक्ष द्या सगळेजण, इकडे लक्ष द्या. काय करायचं पहा, हे सुरुवातीचं जे सी आहे हे असं व्यवस्थित वरच्या रेषेला टच करून इथं आलं पाहिजे. म्हणजे सुरुवात करताना रेषेच्या खाली थोडासा पेन टेकवायचा. कुठं टेकवायचा? रेषेच्या खाली इथं. आणि मग असं गोल काढायचं. मग यामुळं आपल्या अक्षराला गोलाई व्यवस्थित प्राप्त होते. ह्याला थोडंसं वर घ्यायचं. त्यानंतर दुसरं जो अवयव आहे त्याच्या उलट रेषेच्या खाली पेन टेकून अशा पद्धतीनं गोल घेऊन असं वर घ्यायचं. दिसतंय की नाही छान? हो सर. हे दुसरं. तिसरं जे आहे ते आता रेषेला पेन टेकून खालच्या बाजूला खालच्या रेषेला टच करून मग वर घ्यायचं. तिसरं. आणि चौथं जे आहे ते खालच्या दिशेला तोंड केलेलं. हे 1, 2, 3 आणि हे 4. किती झाले? 4 वाट्या. हे पहा, त्या 4 वाट्यामुळं आपल्या अक्षराला गोलाई प्राप्त होते आणि आपलं अक्षर सुंदर दिसतं. आता जे पुढचा अक्षर अवयव आहे ते आपण बांगडी म्हणलो, है की नाही? बांगडी म्हणजे गोल, एकदम वर्तुळ. हे पहा, असं इथून सुरुवात करायचं. हे असं खालच्या रेषेला टच करून गोल घेऊन बरोबर इथं असं टच झालं पाहिजे. अशा प्रकारचं हे वर्तुळ छान पैकी याचा सराव अशा पद्धतीनं करायचा आहे. आणि शेवटचं जे अक्षर अवयव आहे ते शेवटचं अक्षर अवयव जे आहे ते आहे भरीव टिंब. याच्यामध्ये पेन असा टेकून अशा पद्धतीनं हे करायचं. याच्यामध्ये काय असं गोल असं होऊ द्यायचं नाही. आलं का लक्षात? हे भरीव आलं पाहिजे.
तर हे जे 10 अक्षर अवयव आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. याचा सराव व्यवस्थित केल्यामुळं आपल्याला पुढच्या अक्षरामध्ये याचा आपल्याला खूप फायदा होतो. ओके, अक्षर अवयवांचा सराव झाल्यानंतर मग आपले जे 9 घटक आहेत त्या 9 घटकांचा आपण व्यवस्थित सराव करणार आहोत. त्यामध्ये मग स्वर आहेत, व्यंजन आहेत, चौदाकडी आहे, शब्द, वाक्य, परिच्छेद, उतारा, अंक याप्रमाणे आपल्याला सराव करायचा आहे. आता पहा, याच्यामधली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी कोणती आहे की जर आपण एक रेघीच्या ओळीमध्ये लिहित असू तर या 2 ओळीतलं जे अंतर आहे एक रेघीच्या 2 ओळीतलं अंतर हे 8 mm आहे. किती? 8 mm. आणि आपण ज्यावेळेस लेखन करत असताना आपल्या अक्षराची उंची साधारणतः 4 mm किंवा 5 mm असली पाहिजे. एवढी जागा रिकामी असली पाहिजे. कशासाठी? खालच्या ओळीतला मात्रा वेलांटी देण्यासाठी. बरोबर? तर मग ज्या वेळेला आपण एकरेघीच्या ओळीमध्ये लिहितो त्यावेळेला ही काळजी घेतली पाहिजे. दुरेघीच्या 2 ओळीतलं अंतर हे 5 mm असतं. त्याच्यामधलं किती असतं? 5 mm मिलीमीटर. हे 8 mm म्हणजे 8 मिलीमीटर. आता समजा आपण दुरेघीच्या वहीमध्ये लेखन करत असताना आता आपण वरचेच 3 शब्द आपण घेऊयात या ठिकाणी. आता मराठी शब्द आपल्याला लिहायचा आहे. त्यावेळेला पहा, आपण ज्या वेळेला हे जे काठ्या आणि वाट्या आपण म्हणतो हे जर आपण डोक्यात घेतलं, काट्या आणि वाट्या, तर आपलं अक्षर पहा कसं येतं. हे पहा, आपण जर आता मराठी शब्द लिहायचा आहे आपल्याला तर आपण हे पहा, ही काय झाली? काठी. हे काय झालं? वाटी. पुन्हा काय झालं? ही छोटी ही वाटी तयार झाली, तो काठी तयार झाली. आणि हे काय तयार झालं? काठी. आपलं मुख किती सुंदर दिसलं. आता र काढत असताना थोडासा हात पुढे घेऊन, कारण रची बाजू मागे येते. हे पहा, हे वाटी सारखा आकार काढून हे तिरपी काठी. हे पहा, आणि हे काना म्हणजे पुन्हा काठी आली. आता ठ काढत असताना हे पहा, छोटीशी काठी काढायची, हे वाटी काढायची, इथं टच करायची, इकडून एक वाटी आली अशी, हे परत काठी आली, आणि हे वेलांटी जी आहे ती इथून इथपर्यंत हे पण काय आली? वाटी. आणि आता शिरोरेषा जी आहे ती इथून इथपर्यंत, थोडी माग थोडी पुढं, अशा पद्धतीनं ही रेषा अशी द्यायची. एक शब्द लिहित असताना या 2 शब्दामध्ये एक अक्षर र, एवढी जागा जी आहे र अक्षर लिहायला जेवढी जागा लागते तेवढीच जागा सोडून मग पुढं या ठिकाणी आपण हे ला पहिला अवकार, सु, रे, ख. प्रत्येक अक्षर काढत असताना आपल्याला काठ्या आणि वाट्या याचा उपयोग होतो. सुरेख. आता पुढचं हस्ताक्षर. इथं जेवढं अंतर सोडलं तेवढंच अंतर, साधारणतः एक अक्षर मावेल एवढं अंतर सोडून पुढचा शब्द लिहायचा. पुढी मागून पुढे पुढे रेष. हे पहा, मराठी सुरेख हस्ताक्षर. इथं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर या ठिकाणी समान इथं सुटलं पाहिजे. हे अशा पद्धतीनं आपण लेखन करत असताना काळजी घ्यायला पाहिजे. एक रेघीच्या ओळीमध्ये लिहित असताना याच्यातलं अंतर हे 8 mm आहे. या 2 रेषातलं अंतर हे 8 mm आहे, 8 मिलीमीटर. आता साधारणतः एक रेघीमध्ये लिहित असताना कोणती काळजी घ्यायची? साधारण या ओळीचं अर्धा भाग इथपर्यंत, आता अर्ध्यापेक्षा थोडस खाली येऊ शकते, परंतु जास्त खाली अक्षराची उंची वाढवायची नाही. आता हे मराठी लिहित असताना हे म र ठी, सु
रे ख हे याप्रमाणे एकरेकीच्या वहीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे असलेली सराव पुस्तिका, दुरेगीची वही